नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC परीक्षांविषयी एक नवीन अपडेट बघणार आहोत। ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुम्हाला माहिती आहे की मराठा आरक्षण आणि विधानसभा निवडणुकांमुळे MPSCच्या परीक्षा समोर ढकलण्यात आलेल्या होत्या। यामुळे 2025 साली होणाऱ्या MPSCच्या परीक्षा आपोआपच समोर ढकलल्या गेल्या। 2024 ची राज्यसेवा परीक्षा 1 डिसेंबर रोजी झाली आणि 2 फेब्रुवारी रोजी येत्या 2 फेब्रुवारी रोजी कंबाईन गट व परीक्षेचे आयोजन होणार आहे। आणि यामध्येच बघा ही नवीन बातमी आलेली आहे की MPSC विद्यार्थ्यांच्या ऐनवेळी बघा परीक्षेला MPSC विद्यार्थ्यांनी विरोध केलेला आहे आणि यामुळे 2025 साली होणाऱ्या MPSCच्या परीक्षांना सुद्धा फटका बसू शकतो। याबाबत आपल्याकडे बातमी आलेली आहे आणि ही बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता आपण आजची बातमी बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला 2025 चा टाइम टेबल दाखवून देतो। हे बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025। ओके, बघा 28 सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे, म्हणजे 2025 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा। ओके, 28 सप्टेंबर रोजी होणार आहे आणि याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ॲडव्हर्टाइजमेंट जानेवारी महिन्यामध्ये येणार आहे, अशा प्रकारे यांनी इथे सांगितलेलं आहे। ओके, आता बघा हा व्हिडिओ बनवत असताना 21 जानेवारी आहे। ओके, 21 जानेवारीला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून राहिलेलो आहो आणि आतापर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नाही। म्हणजेच बघा पुढील एका आठवड्यामध्ये 1 किंवा 2 आठवड्यांमध्ये राज्यसेवा 2025 ची ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। ओके, या टाइम टेबलनुसार आणि सप्टेंबर महिन्यामध्ये याची जी आहे परीक्षा होणार आहे आणि जो निकाल आहे, निकाल पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये लागणार आहे पूर्व परीक्षेच्या। ओके, मुख्य परीक्षेबाबत यांनी आतापर्यंत माहिती दिलेली नाही। ही जी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेबाबत आहे। ओके, तर आता बघा जानेवारी महिन्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे। 1 ते 2 आठवड्यामध्ये याची ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते आणि ॲडव्हर्टाइजमेंट येण्याच्या आधीच बघा विद्यार्थ्यांनी जो नवीन पॅटर्न आयोगाने सांगितलेला आहे त्या पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी विरोध करायला सुरुवात केलेली आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याबाबत वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये माहिती छापून आलेली आहे। हे बघा सकाळ न्यूजपेपरमधली बातमी आहे, त्यानंतर बघा इथे पुढारीमधली बातमी आहे आणि त्यानंतर इथे बघा लोकमतमधील बातमी आहे। तर अशा प्रकारे विविध वर्तमानपत्रांमध्ये याबाबत बातमी छापून आलेली आहे। तुम्हाला माहिती असेल की राज्यसेवा परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो 2025 पासून बदलणार आहे। म्हणजेच आता जी ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे ती नवीन पॅटर्नला अनुसरून येणार आहे। 2025 मध्ये जी पूर्व परीक्षा होणार आणि मुख्य परीक्षा होणार, नवीन पॅटर्ननुसार या परीक्षा होणार आहेत। आणि यावर्षीची राज्यसेवा मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक पद्धतीने असेल, म्हणजेच लेखी पद्धतीने तुम्हाला पेपर सोडवावा लागणार, रिटर्न पद्धतीने तुम्हाला पेपर सोडवावा लागणार आहे। आणि कितीतरी विद्यार्थी याचा विरोध करून राहिलेले आहेत। कितीतरी विद्यार्थी म्हणून राहिलेले आहेत की वर्णनात्मक पद्धती आम्हाला नको। वर्णनात्मक पद्धतीमध्ये जे पेपरचे अवलोकन केले जाते, म्हणजे जे पेपर चेकिंग होते, पेपर चेकिंग होताना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे जे टीचर असतात ते पेपरची चेकिंग करत असतात। म्हणजेच एकाच प्रकारे जर तुम्ही उत्तर लिहिलं तर दोन वेगळे टीचर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने मार्क्स देऊ शकतात। ओके, काही विद्यार्थी वर्णनात्मक पद्धतीचा विरोध करून राहिलेले आहेत, तर काही विद्यार्थी वर्णनात्मक पद्धतीला सपोर्ट करून राहिलेले आहेत। म्हणजेच बघा काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की पेपर पॅटर्न चेंज करू नका, ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने तुम्ही पेपर घ्या। ओके, आणि काही विद्यार्थी म्हणून राहिलेले आहेत की 2 वर्षाचा वेळ मिळालेला होता, 2 वर्ष आधी तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की नवीन पद्धतीने आम्ही पेपर घेणार आहोत। ओके, तर तुम्ही हे बघा इथे लिहून आहे 2 वर्षापूर्वी निर्णय होऊनही मतभेद आतापर्यंत कायम आहेत। ओके, तर 2 वर्षापूर्वीच सांगण्यात आलेलं होतं की आम्ही नवीन पद्धतीने परीक्षा घेणार आहोत, तर तुम्ही अभ्यास का केला नाही, तेव्हा तुम्ही होकार दिलेला होता आणि आता तुम्ही नकार देऊन राहिलेले आहेत। कारण बघा 2 वर्षापूर्वी जेव्हा निर्णय घेण्यात आलेला होता की नवीन पेपर पॅटर्ननुसार पेपर होणार आहेत, तर तेव्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेले होते आणि 2 वर्षाचा कालावधी मागून घेतलेला होता। आता 2 वर्षाचा कालावधी निघून गेलेला आहे आणि आता तेच विद्यार्थी म्हणून राहिलेले आहेत की नवीन परीक्षा पद्धती जी आहे आम्हाला नको आहे, जुन्या परीक्षा पद्धतीनुसारच तुम्ही एक्झाम घ्यायला पाहिजे। ओके, अशा प्रकारची टीका जे विद्यार्थी नवीन पॅटर्न च्या समर्थनामध्ये आहेत, ओके, ज्यांना असं वाटते की वर्णनात्मक पॅटर्न असायला पाहिजे, ते विद्यार्थी अशा प्रकारची टीका करून राहिलेले आहेत। आणि जे विद्यार्थी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या समर्थन करून राहिलेले आहेत, म्हणजेच
जे विद्यार्थी म्हणून राहिलेले आहेत की वर्णनात्मक पद्धती आम्हाला नको, रिटर्न पेपर आम्हाला नको, ते विद्यार्थी म्हणून राहिलेले आहेत की रिटर्न परीक्षा पद्धतीचा जो निकाल आहे, निकाल कधी लागणार याबाबत काही गॅरंटी नाही. नॉर्मल पद्धतीने जेव्हा परीक्षा होते तेव्हाच बघा 2-2, 3-3 वर्ष MPSCचा निकाल लागायला लागत असतो. तर जेव्हा नवीन पेपर पॅटर्न येणार, त्यामध्ये रिटर्न होणार, तर तेव्हा निकाल लागायला आणखी जास्त उशीर लागू शकतो. अशा प्रकारची टीका ते विद्यार्थी करून राहिलेले आहेत. याशिवाय त्या विद्यार्थ्यांनी अशी सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे की जर रिटर्न पद्धतीमध्ये पेपर होणार, ओके, तर 2 टीचर वेगवेगळ्या प्रकारे पेपर चेक करू शकतो. अशा वेळेस बघा विद्यार्थ्यांवर अन्याय सुद्धा होऊ शकतो. म्हणजेच बघा, ज्या प्रकारचे उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे त्याच प्रकारचे उत्तर जर तुमच्या मित्राने लिहिलेलं असेल तर त्याला जास्त मार्क मिळू शकतात आणि तुम्हाला कमी मार्क मिळू शकतात. ओके, अशा प्रकारची सुद्धा चिंता विद्यार्थी व्यक्त करून राहिलेले आहेत. याशिवाय विद्यार्थी अशी सुद्धा चिंता व्यक्त करून राहिलेले आहेत की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो, अशी सुद्धा चिंता विद्यार्थी व्यक्त करून राहिलेले आहेत. परंतु बघा, असे काहीही नाही. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता बघा सोयी सुविधा सर्व पोहोचलेल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास आता बघा करत असतात. कोणीही क्लास लावत नाही. आता जेवढेही UPSCचे विद्यार्थी सुद्धा आहेत ते ऑनलाईन पद्धतीने आता क्लासेस करून राहिलेले आहेत. यूट्यूबवर सुद्धा फ्रीमध्ये सर्वच्या सर्व मटेरियल अवेलेबल आहे. ओके, तर ग्रामीण भागाचे विद्यार्थी असेल तर त्याच्यावर अन्याय होणार असं काहीही असेल बघा, असं मला वाटत नाही. आणि शहरातील जे विद्यार्थी आहेत त्यांना काही जास्त बेनिफिट मिळतो असं सुद्धा मला वाटत नाही. ओके, परंतु इतर ज्या बाबी आहेत, उदाहरणार्थ निकालाला लागणारा उशीर, ओके, निकाल कधी लागेल, ओके, मला सुद्धा ही चिंता आहे. कारण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीमध्येच बघा 2-2, 3-3 वर्ष निकाल लागायला लागत असतात. तर रिटर्नमध्ये तुम्ही लिहाल, ओके, तर त्याला आणखी किती वर्ष लागतील अशी बघा चिंता माझ्या मनामध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. लोकमतमध्ये बघा यांनी काय सांगितलेलं आहे बघा, विद्यार्थी म्हणतात गुणांमध्ये बघा विसंगती येऊ शकते. ओके, हस्ताक्षराचा प्रभाव, ओके, हस्ताक्षरामुळे गुणांमध्ये फरक पडतो. त्यानंतर समानतेचा अभाव, वैकल्पिक विषयांमध्ये फायदा होत असतो. ओके, त्यानंतर ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय, अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे बघा, 3rd नंबरचा पॉईंट वैकल्पिक विषय ऑप्शनल सुद्धा तुम्हाला घ्यावा लागणार आहे. ओके, आता बघा, जे विद्यार्थी वर्णनात्मक पद्धतीचे समर्थन करून राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चिंता प्रकट केलेली आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये, म्हणजे सध्या जो पॅटर्न सुरू आहे त्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये तेच विद्यार्थी परीक्षा पास करत असतात आणि तेच विद्यार्थी सिलेक्ट होत असतात. म्हणजे जर तुमचा अभ्यास झालेला आहे आणि तुम्ही एखादी पोस्ट मिळवलेली आहे, ओके, तर त्याच अभ्यासाच्या बळावर तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा बघा परीक्षा क्रॅक करू शकता, त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा परीक्षा क्रॅक करू शकता. अशा प्रकारची बघा चिंता त्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि हे सुद्धा खरं आहे, कारण आपण बघून राहिलेलो आहोत की जे गुणवत्ता यादी आहे राज्यसेवेची, त्यामध्ये कितीतरी विद्यार्थी, ओके, हे रिपीट होऊन राहिलेले आहे. यामुळे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना चान्स मिळत नाही, अशा प्रकारची चिंता विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. ओके, आणि बघा मागील 2-3 वर्षापासून जे नवीन विद्यार्थी आहेत ते वर्णनात्मक पद्धतीच्या आता जे आहे अभ्यास करून राहिलेले आहेत. जे विद्यार्थी महाज्योतीमध्ये किंवा सारथीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत ते सुद्धा नवीन पद्धतीनुसारच अभ्यास करून राहिलेले आहेत. ओके, तर कुणाचेही नुकसान होऊ नये असे मला वाटते. ओके, तुमचे यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण पोल सुद्धा घेणार आहोत. आपले जे टेलिग्राम चॅनल आहे इथे लिहितो बघा, कुठे लिहू, इथे लिहितो बघा, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे इथे आपण पोल सुद्धा घेणार आहोत की तुम्हाला नवीन परीक्षा पद्धती पाहिजे की जुनी परीक्षा पद्धती पाहिजे, याबाबत आपण पोल सुद्धा घेणार आहोत. म्हणून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.